धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. निसर्ग सुंदर आणि रम्य परिसराचा हा माहुळुंगे गाव आणि या माहुळुंगे गावामध्ये बघा स्वयंभू लिंगेश्वर देवस्थान माहुळुंगे या पवित्राच्या या परमेश्वराच्या भूमीमध्ये महाशिवरात्री उत्सव या ठिकाणी तालावाप्रमाणे अतिशय आनंदात उत्साहात भक्तिमय वातावरणात या ठिकाणी संपन्न होत आहे बघा. आणि या महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी माहुळुंगे गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आमने सामने तिरंगी डबल भारी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे बघा. आणि या तिरंगी डबल भारी भजनाच्या जंगी सामन्यासाठी या ठिकाणी आमच्या 3 बुवांची निवड या माहुळुंगे गावच्या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे. मगाशी आपण ज्यांचं भजन ऐकलं ते सन्माननीय भजनी बुवा आमचे परममित्र योगेशजी पाडावे, त्यांना पक्वाद साथ करतात भूषण घाडी. मी बुवा स्वतः विलास चंद्रकांत राणे, गाव माझा मुठाट, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. आज मला पक्वाद साथ करतायत या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत पक्वाद वादक आमचे परममित्र सन्माननीय दिगंबर काका घाडी आणि आमचे बंधू नितेश राणे. त्याचप्रमाणे 3 नंबरला जे बुवा आहेत आमचे परममित्र बापडे गावची शान संदेशी नाईक दुरे बुवा, त्यांना पक्वाद साथ करतात अक्षय मेत्री. सर्वांचे मनपूर्वक आमच्या मंडळाच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, त्यांना धन्यवाद देतोय. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आजच्या या भजनी स्पर्धांमध्ये उपस्थित या गावचे सरपंच संदीपजी देवळेकर, या गावचे पोलीस पाटील सन्माननीय आत्माराम तोडपकर, सन्माननीय या स्वयंभू लिंगेश्वर देवस्थानाचे अध्यक्ष दशरथजी राणे, सेक्रेटरी दीपकजी घाडीगावकर यांचे माझ्या मंडळाच्या वतीनं मनपूर्वक यापुढे हृदयपूर्वक आभार व्यक्त करतोय, त्यांना धन्यवाद देतोय. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी आमच्याशी फोन करून संपर्क साधला की या माहुळुंगे गावचे उद्योजक सन्मान्य प्रवीणजी परब आणि आमचे मित्र दीपकजी परब दोघांचे मनपूर्वक मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतोय, त्यांना धन्यवाद देतोय. आज बघा आमचा 3 बुवांचा आवाज साऊंडच्या माध्यमातून तुमच्या रसिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे साऊंड आमचे मित्र सन्माननीय साऊंडवाले अक्षय घाडी यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. माझ्या माहितीप्रमाणे या गावचे सुप्रसिद्ध भजनी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत राजेंद्र मेस्त्री, यांचे मनपूर्वक या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय, त्यांना धन्यवाद देतोय. त्याचप्रमाणे
हॉल आवाज कमी तुम्ही हमिंग मारला बोलते का मग आता हमिंग का मारता म्हणजे तू काहीतरी म्हणजे जाऊन ते आता बोलत नाही खरोखर. आता फक्त माझा आवाज बघा हो माऊली नंतर माईक बदला काहीतरी वेगळा काय हॅलो ठीक आता अजिबात पाडू नको आवाज असंच राहून दे. तुमचं सुंदर साऊंड हा लिंगेश्वराच्या चरणी प्रार्थना करते की तुमका आणखी 10 ऑर्डरी मिळून दे आणि नवीन मिक्सर एक घ्यावा त्याच्यात मस्तपैकी. खरोखर आज माहुळंगी गावच्या ग्रामस्थांचे आभार मानायचे तेवढे थोडे आहेत कारण आज या ठिकाणी ते डबल बाजी भजनांच्या ऐवजी बुवा या ठिकाणी दशावतार त्यांनी ठेवला असता नाटक ठेवला नाही असता पण आज त्यांनी तिरंगी डबलबारी भजनाच्या माध्यमातून परमेश्वराचं नामस्मरण झालं पाहिजे. बाबा माझ्या भावा आता ऑटोमॅटिक कसं व्हायचं काय सांगणार रे. तर परमेश्वराचं नामस्मरण झालं पाहिजे. नामस्मरण झाले पाहिजे हा एकमेव हेतू या ठिकाणी लक्षात ठेवून या मंडळानं तिरंगी डबल भारी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलाय. मंडळाचे परत लाख लाख आभार व्यक्त करतो. जोडीला सुद्धा सुंदर या ठिकाणी दोन्ही बुवा आहेत. दोन्ही बुवांचं आज पुऱ्या महाराष्ट्रामध्ये नाव आहे बरोबर की नाही. योगेशजी पाडावे गुंडू सावंत बुवांचे शिष्य संदेशजी नाईक दुरे अजित गोसावी बुवांचे शिष्य आणि मी विलास राणे बुवा बाबा हरम लक्ष्मण गुरु आणि रविकांत राणे बुवांचा शिष्य आहात. तुमका वेगळा काहीतरी होय ऐकूक मिळणार कारण भजनी संप्रदायानं भजनी मंडळांसाठी काही नियम या ठिकाणी घातलेले 10-15 दिवस झाले. हे नियम लागू होऊन त्यांचा काटेकोरपणे पालन करणं हे आमचं कर्तव्य आहे भजनी बुवा म्हणून काय बुवा आणि ते नियम पाळण्याचा आम्ही तिन्ही बुवा मनापासून प्रयत्न करणार पण सुरुवात ह्याना त्या नियमांची पायदळी तोडून सुरुवात केलेलीच आहे. मानवर करून बघू नको कारण भजनी नियमामध्ये पहिला नियम असो हा की समोरच्या बुवात दुसऱ्या बुवा अरे तुरे करायचं नाही. तू आमच्या दोघांची काशी केलं अरे तुरे करून ह्यो नियम तू कधी वाचलं तू वाचलं काय तर लिहून तू घेवच नको आमका इथे चोपड्यांची गरज नाही. तुका आता शपला होते कसं तो बघ आमचा दोघांचा म्हणता होऊन जाऊन दे. माका माझ्या म्हणता काळीच नाही म्हणजे माका भटक्यानी खेळू घाललेलो होया काय नाही बुवा बोलला भरपूर कारण बघा मूळ जन्माला आलं की कमीत कमी 2-2.5 वर्ष जातात ते चांगलं बोलायला बरोबर की नाही. आणि काय बोलावं कसं बोलावं कुठे बोलावं 4 चौघात कसं बोलावं हे समजायला पूर्ण आयुष्य निघून जातं पण त्या समजत नाही. ती गत ह्याची परमेश्वराचं नामस्मरण पहिलं मग एका दाखवत आहे दादा काय बोललो तू अरे तुरे गेलं म्हणून माका जाऊची पाळी इल्या काय वो बुवा तुमका मी अरे तुरे म्हणणार का तू माका अरे तुरे अजून म्हटलंच नाही. ह्याना मंडळाच्या नियमांची कशी करून सुरुवात केलेली आहे आणि ते नियम ह्याच्यामुळेच लागले. दाखवते कसे नियम लागले काय लागले ते हा. आणि गाणी बिनी म्हणताना महिला वर्ग काय काय महिला वर्गांसाठी सांगलंच सगळं लिहून घेतलं. अगदी मी वाईट काय बोलणार नाही माऊली तुमचे हात जाणार जातील असं अजिबात आम्ही काय बोलणार नाही. ह्योनी मी तर मुळीच बोलणार नाही ह्याचा काय आम्ही सांगू शकत नाही. ह्या अर्धे हळकुंडन पिवळं झालेलं बुवा यो पहिलं 1-2-3 मुद्दे जे काय सांगणार तेवढे सांगतोय बाकीचा पुढे ठेवतोय बरोबर की नाही. कारण सगळे श्रेष्ठ कलावंत हयत सगळा पब्लिक आज जाणकार आणि आज तिन्ही बुवांका आमका तुम्ही संधी दिलात म्हणजे आमच्याकडे काहीतरी हा. गेल्या वर्षी आम्ही योगेश पाडे बुवा मी आणि सागर कदम बुवा होता रात्रीची डबलबारी होती आणि यंदा परत आम्हा दोन्ही बुवांना संधी दिलात आणि सागर कदम बुवांच्या जागी आमचे संदेश नाही दिले बुवा जबरदस्त भजन बुवांचा प्रश्नच नाही. ज्याचा चांगला म्हणणारो मी होय आपल्या कोणात भीती नाही बरोबर की नाही. हा काय बाबा बघा आपली चौरंगी चालू व्हायची पुन्हा बुवाने सुरुवात केल्याने सांगला नाही 3 नंबरला बसलेले बुवा होत ती बापर्डे गावची शान गरीब गाय संदेश नाईक दिरू बुवा. त्या गरीब गाय जो बैल व्हायत ना आणि तुझ्या शिंग काहीतरी घालीत मग तेव्हा तुका कळत ती गाय की बैल जातो. माका म्हणता ह्या मुठाड गावचा गांजा डुकार माका म्हटला
मुठाड गावचा गांजा डुकार, मग मी तुका म्हटले किंजवडे गावचा कुत्रे वागुट आला. हा अरे काय तू सुरुवात भजनाची करत, आमका बोलो पुरो गजर ठेवलेलो. हा माझी म्हणता पेटी भरा, हे दोघं उपाशी लावली ते चालतं रे. आमका एवढा सुंदर अन्न घातला नाही ना, त्याच्यातच आम्ही समाधानी आहोत. हे बघ 100 रुपये देऊन गेले बबन कोकरे आमका तिघांका. हे तुझ्या तोंडाने नाही बघला त्यांनी, आमच्या दोघांच्या. सन्माननीय बबनजी कोकरे गोवळगावचे ग्रामस्थ आमच्या परममित्र यांनी 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय बाबा बोलायला भरपूर आहे, पूर्ण बारी आहे बोलायला, पण तू जे जे मुद्दे बोललस तेवढेच मुद्दे मी फेडणार. हा हा तर भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया. बरोबर भजन सुंदर आहे त्यांचा. योगेश पाडेगाव बुवांच्या भजनात नाव ठेवण्याची गरजच नाही. अगदी पंडित भीमसेन जोशींचा हुबेहूब आवाज त्यांनी घेतलेलो, त्याच्याबद्दल बोलण्यातच नाही. आरोह अवरोह वादी संवादी खायच्या रागात खयचो राग मिश्रित करून खायचा गाणं म्हणायचा, ह्याच्यात तो पंडितच हा. म्हटलं माका 100 रुपये घेऊन गेले की पांडुरंग साठव देणार ना, देणार ते देणार. माईक वर ऐकू गेलं ना. ठीक आहे तर भजनाची सुरुवात करूया. बोलायला भरपूर आहे आणि तिन्ही बुवा आम्ही पब्लिक इथे जास्तीत जास्त इथे बसून राहील, आम्हाला प्रोत्साहन द्यायला असा आम्ही प्रयत्न करणार. भले तुम्ही आमका रुपये देऊ नको पण टाळीओ मारा, बरोबर की नाही. पैशासाठी आम्ही येलेलं नाही. मंडळ आमका जी काही बिदायकी ठरवली ती आम्ही घेऊन जाणार, बरोबर. आम्ही फुकट कोणा ह्या जगात येत नाही. आणि पेटी भरते म्हणून सांगलं ना. गेल्या वर्षी माका गाडी देत गेलो, अरे नंतर का 3 नंबरला मी बसलो होतं आणि या सगळ्या राणे मंडळीने मग माका पैसे देऊ सुरुवात केला नाही. आणि ह्यो जळोक लागलो. मग जाताना वर सांगणार तू काही सेटिंग करून दिलं होतं की काय. अरे माका बोलो काय बोलले म्हणून तू काय बोलतो. होय यंदा तू काय देती. राणे म्हणजे साधारण नाही, रा म्हणजे राजा आणि ने म्हणजे नेमाने मागणारे असे राणे. तुला माहिती हा राणे शब्दाचा अर्थ. मी राणे म्हणून म्हणत नाही. इकडे बघ लोक ॲट मी आता भजनाकडे बोलले. तुका अजून माप लिहून घेतात, सगळं असते ती क्लिअर करणार. मी कोणाचा उष्णा ठेवीत नाही, तुका माहिती आहे. हा आणि भजनाच्या नियमांची तुका सांगते मग कशी काशी घातला असती. हे नियम कोणामुळे लागले कसे लागले जाऊन दे युट्यूब वर ना. माका हय तो बोलवून दे, मी जाऊ तयार माझ्या मंडळी सकट होऊन जाऊन दे. हा रात गेली तर चला गौरव पातळी अरुण घाड्यांना सांगत थंय वर थांबा आमचा सोपं पडी. जरा पेटीचा आवाज द्या थोडा वेळ, कारण बोलल्याशिवाय नाही तर लोक म्हणतील ह्या कशा आणलेलो. जरा हो कच हो मनोरंजन. नंतर मग आशेन राहणार लोक तो काय बोलता बघूया. तू मग अशी बोलत होतस ना, तुका वाटत होता मी 12च्या भागात बोलतोय, फक्त हे काका ऐकत होते म्हणत होते नंतर तुझी काशी या गेले उठून वाटतात. रे बघतोस का रागाने. ठीक आहे जबरदस्त. पाड्या बुवांचा प्रश्नच आहे. माझे खास मित्र तर आम्ही तिन्ही बुवा एकमेकांना जरी बोलवते आम्ही रागात जाणारे बुवा नाही. आमच्याबरोबर तिन्ही बुवांमुळे क्लेश निर्माण होईल आणि भजनी संप्रदायात डाग लागत असे आम्ही तिन्ही बुवा नाही. आमचे खूप कार्यक्रम झाले आहेत. ह्या फक्त तुमच्या मनोरंजनासाठी. काय बुवा आय लव्ह यू. ते कॅस किती लपवलं ते तांबडे कॅस खाली कर बाबा. टोपी घाल काढ. दुर्लोणाला लागलो भावडून मी गावतो क्या सांगा.
खरोखर सुंदर असं भजन पाडवे बुवांनी या ठिकाणी सादर केलं. कारण काय डबलवारी म्हटल्यानंतर हौशे नवशे सगळे येणार आणि त्यांचा हवाचा बुवा आपल्या देवकच हवा, तो काही विषय नाही. पण भजन ज्याचा चांगला तर आपण चांगलाच म्हणायचा. कारण सुंदर बुवांच्या गुरूंची सुद्धा आज ख्याती आहे. पूर्ण सावंत बुवा म्हणजे आज महाराष्ट्रात फेमस आहेत, बरोबर ना. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्यात बुवा चालले आहेत. शुभेच्छा बुवांका. बुवा भरपूर काय काय बोलले. पहिलो मुद्दो बुवांचो क्लिअर केले. दुसरे मुद्दो बुवा बोलले की स्त्रियांका भरपूर या ठिकाणी स्त्रियांची उपस्थिती भरपूर आहे. एकदा जोरदार महिला वर्गासाठी टाळ्या वाजवा. कारण डबलवारी भजन म्हटलं बुवा स्त्रियांची उपस्थिती कमी असते असं तुम्ही म्हटलं, पण आता स्त्रियांची उपस्थिती वाढत लागली आहे. कारण ती उपस्थिती कमी होऊ सुद्धा बुवा आम्हीच कारणीभूत होतो. कारण आमच्या तोंडा घाड नाही, बरोबर की नाही. आणि मग त्या महिला वर्गाने ऐकलेलं नसता आणि मग ते बिचारे चर्चा करीत जातात. आमच्या तिन्ही बुवांकडे आता होणार नाही. पण बुवा बोलले की स्त्रिया 500 रुपयाचा चप्पल घालतात आणि 4 आण्याची टिकली डोकी लावतात. त्या सरस्वतीत हात ठेवून ह्याच्या खायच्या पण माऊली विचार आता टिकली 4 आण्याची रवली काय औशिनो टिकली 4 आण्याची रवली हा. अरे टिकली घेशी तशी होत. आमच्या माऊली गण विचार घरी टिकली किती रुपयाची. मागे पण तू याद बोललो होतं. ते सगळं कंटाळलं आणि भडाकलं ना. ती 500 रुपयाची चपल्या हाणती आणि गाड्यात घालती. हा समजू नको मी तू लिव 500 रुपयाच्या चपला माझ्या गाड्यात घालणार आणि 25 रुपयाची टिकली माझ्या खिशात घालणार. ती वाद काय होऊन जाऊन दे. तू बाजूवर हो. तुझा काही विषय येत नाही. तू थंडा सावळे का आपलो तुझा काहीच विषय नाही. गरीब गाय म्हटलं तुका म्हणजे त्याला माहिती आहे गरीब गायचं दणको काय आहे. तुका गरीब गाय म्हणून मोकळं झाले बुवा प्रश्नच नाही. कारण काय जे बुवा विषय क्लिअर केला नाही तेच मी बोलले. बाकी काही वेगळा काही बोललेला नाही, बरोबर की नाही. तर भजनाची सुरुवात भजन रूपाने करूया. कारण भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. पण ह्या कलियुगामध्ये भजायचं कोणाला, जपायचं कोणाला आणि नमायचं कोणाला हे ज्याला कळलं तो हा कलियुगी भवसागर तारून गेला. बुवाने सुद्धा भरपूर अध्यात्माचे धडे दिला नाही. तसं तो अध्यात्माक भारी या ह ब प हरिभक्त पारायणकार ही फक्त उपमा त्याला लावूची बाकी या. हा अध्यात्मा तो बादशा आणि बतावणीचो बादशा म्हणजे योगेश पाडवे बुवाची आज ख्याती. हा त्या बाजू एवढी होती त्याला कळती नाही. आमका काहीतरी मागून एखादी बारी मिळूची लागतात काय बुवा. होय तू बरोबर म्हण आणि आमचा दोघांचा धूत लाव आणि रव थंडा खावडे कांडे चोरणारे तो वापरण्याचो. हा आता पेन उचलला ना हो. हे आता पेन उचलला ना. आता तुझा पेन त्याच्या विषयच नाही. परमेश्वराचं नामस्मरण केलं. कारण भजावं कोणाला, जपायचं कोणाला. अरे भजायचं असेल बुवा तर परमेश्वराला भजा. जपायचं असेल तर संतांचे आचार विचार जपा आणि नमायचं असेल तर आपल्या गुरुजनांना नमा, आपल्या आई वडिलांना नमा, आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तींना नमा. तरच हा कलियुगी भवसागर आपण तारून जाणार. कारण ब्रह्मदेवानं जेव्हा कलियुग चालू झालं तेव्हा ब्रह्मदेवानं त्या कली बोलवून घेतला. म्हणाला जा आता तुझा युग चालू झालेला. आणि ब्रह्मदेवानं त्या कलीचा युग अवतार बघितला. त्या ब्रह्मदेवानं त्या कलीचं अवतार कली अलीकडे किंजवड्यात ठेवलेलं. शंकर महादेव जेव्हा समुद्र मंथन झाला तेव्हा विष निर्माण झाला त्या समुद्र मंथनातला. आणि त्या विष हलवल नावाचं विष शंभू महादेवानं आपल्या कंठात साठवून ठेवलं. म्हणून शंभू देवाचा कंठ निळा पडला आणि पण चुकून एक ठेवून त्या विषाचो किंदवडे गावात पडलो आणि तो आमच्या पाडायवर केसावर ठेवला म्हणून त्याचे केस लाल झाले. सापण सांगू घेऊ गोवा निस्ता उडव पेटव
माझी पेटी भरू होऊया. अरे तू बोलेला तुझ्याच लक्षात राहून देते का? मी काय करू? काय त्याचा मी कधी बोललो होतो तुझ्या तर राहता लक्षात. त्याला बऱ्यापैकी आमचे ज्येष्ठ पुरुष मंडळी सगळे पाठी रवले. त्यामुळे पाठी कोण कोण हस्त टाळेमध्ये ते माका काय दिसत नाही. त्यामुळे पाठी एक स्क्रीन लावा म्हणजे ती आमच्या पुढे दिसती. सगळे खास आमचे प्रश्नच नाही. कारण मावळंगी गाव असो बुवा एका बुवा चढवून ठेवणार नाही आणि एका बुवाक पाडणार नाही. तिन्ही बुवाचा सामान चालवणार अशी मावळंगी गावची ख्याती आहे. म्हणून म्हणतो वाघाच्या जबड्यात घालणे हात मोजची दात अशी या मावळंगी गावच्या ग्रामस्थांची दात. आता वाघाच्या जबड्यात हात घालणार कोण? वाघाचा छावो. छावो पिक्चर आता गाजता. मग छावा पिक्चर लावला नाही आज तो. त्या पिक्चरचा बुवा हाऊसफुल आहे सगळा. तो पिक्चर आज लावला नाही. यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन बघ. उद्या बघू की बारीक असली तर कॅन्सल कर. एका पहिली खुर्ची द्यावा खुर्ची. आणि तिकीट जर ठेवलं असतं तर हे तिकीट माझ्या पित्याकडनं कापून घ्यावा. या ठिकाणी म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण करताना असा रसिक जनसागर ज्या ठिकाणी बुवा असेल तिथे बुवा भजन करायला स्फूर्ती येणार. काय बोलायची गरज नाही. काय कारण आमचे कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा सांगायचे त्यांची बरीच भजनं बुवा अजून सुद्धा लागतात. आणि कदम बुवा, पाटील बुवा, पांचाळ बुवा, खोपकर बुवा यांची जर भजनं चालू असतील आणि वाटे जर एखादा माणूस जायचा असत ना तर तो 5 मिनिटं ऐकणार आणि तो थांबणार. ही त्यावेळेच्या बुवांच्या भजनात बुवा ताकद होती. ते असे आमने सामने एका बोलत नव्हते पण त्यांनी आपल्या भजनाच्या माध्यमातून लोकांच्या मनांवर राज्य केलं. आणि आमच्या कदम बुवांनी
म्हणून आज बुवा आम्ही कदमचा ऑर्केस्ट्रा वाजवता, कारण आज आमचा त्याचा अभिमान आहे बुवा. आणि तो कोण वाजवू शकत नाही आमच्याशिवाय. मी तर छात्र पण सांगते कागद तुझ्या हिंमत तो वाजव, बघतो तो माझ्या तोंड करतो. हा वाजवणार, हा सगळी बिदगी तुका देतोय वाजव. पण माझी बिदगी किती ठरली तुका माहिती हा? किती वाजवणार ती का देतोय तुका. म्हणून काय आपल्या कोणी दिलं नाही कोणी घेतला असा. तर बुवा या पंचरत्नांनी जी भजना केल्याने बुवा ती आमच्या ललाटात नाही. काय बुवा? हा तुका गरीब काय म्हटला ना, तर तू गरीब हो की सावकार दाखव यंदा आंबे नाही त्याच्यामुळे तो गरीबच हा. काय बिटके चुकून मे महिनो काढतो ती पण खैतरी लागलेली असली तर तुझ्याला बघून असं वाटतं की बापडे गावात वेळेस खार पडलेली आहे. होय ती काकी पण सांगता अशी याची बोटा करून, म्हणजे भावणगे त्याची बापे धोकडे येतात तो बरेच जणांच्या ओळखीतो. ती खार भावणगे गावात घेऊन येलो म्हणून भावणगे गावातून असं नाव झालो आम्ही. बापडे दोन लोक येतात ना तर भावणगे खार दिली नसते. हिरा पडले तुझ्यात खारी नाही. टार्गेट करून बोलतोस काय? टार्गेट कशात तुका पेन हो? तुका पेन हवंच कशा आधी? तुका डोका आणा त्याच्यात तुझ्या लक्षात राहत नाही. आता तू सांग तुमच्या डोक्यात नाही, आमका नाही लक्षात राहत. तू हुशार विद्यार्थी ना तेव्हा तो हो शाळेत तो हुशार विद्यार्थी. बाईने प्रश्न विचारला नाही, योगेश सांग 7-5-12 8-5-13 घातले 20 काढले 30. ग्रॅज्युएट होईपर्यंत ह्याचा उत्तरच नाही दिला. आता तरी एवढं गंभीर केला ना चेरो, म्हणजे अजून आठवतं नक्की घातला नाही होता का. पण बोलणार नाच कळो, कारण त्याचा अनुभव बरोच अनुभव हा. जेंट्स बरोबर तो अनुभव हात आणि त्याचा लेडीज बरोबर अनुभव हा भजना तो. एक बारी काय केला ना गुलाम एवढं फेमस झालो तिच्या बिचाऱ्यात भजन बंद करून लागला. हो फेमस झालो म्हणून तू हसवले की ना. अरे माझं नाच करायचं काय. हा जिथे विषय गंभीर तिथे विलासला नाही बो गंभीर रे. माझ्यामुळे भजन बंद करून लागला. आम्ही कोणाचं नाव घेणार नाही. उद्या मिटिंगला तिथे जाऊ आमका वेळ नाही. आमका आंबे काढूचे रे सगळे तुझ्या नसते आम्ही पण आमच्या देव. हा तर आमचे कैलासवासी चंद्रकांत बुवा सांगायचे, आत्मा सकलांचा श्रीहरी आणि तो हा उभा पंढरपुरी. बरोबर ना. त्या पांडुरंगानं आपले 2 हात आपल्या कटेवरती ठेवले आहेत तोपर्यंत आपल्याला अजिबात घाबरण्याची गरज नाही. कारण आज हे भजन पूजन नामस्मरण जे चाललंय ते परमेश्वरामुळे चाललेलं आहे. तो पांडुरंग जर परमेश्वर जर पंढरपुरात नसतो तर आज हे भजनच झाला नसता बुवा. बरोबर नाही. कोरोना सारखं महारोग गेलो पण त्या रोगात आम्ही सगळे सुखरूप बाहेर पडलो, कारण आमच्या मुखातच परमेश्वराचं नामस्मरण. आमका काय होणार नाही. आणि आता बोलण्यात चालला ह्या जरा लागतात हो असा बोलोगच भया. हा काय काय बोललो. स्त्रियांचं मान ठेवू गो. या स्त्रीचं मान ठेवलंच तू. ती बारी युट्यूबला ठेवलंच ते स्त्रीचं मान. ज्या वाटाडी तोडणार नाही ती असं मी म्हणते ना. तुका चाला हा म्हणता म्हणजे चालत मित्र माझो चांगलो तो प्रश्नच नाही. कारण कोण एकदा ट्राय करून बघेल ती बारी हो. पण मग काय गाणी जी म्हटलात हे गाणी जी काय नाही काय म्हटलात तेव्हा साधारण पूर्वी वेळात नाही येत होतो बाहेर आडवे घालून. एका वाटला येते माझा बाहेर पिशवी माझी भरात. मासे सुद्धा मॉप गावत होते, पापलेटा बांगडे मॉप ट्राय करून बघला पण गुलाम बसलो. आमका गरज नाही असले फेमस होसाठी संदेश साहित्य बुवाक आणि विलासराणी बुवाक कोणत्या तरी कुपडे घेऊन चालण्याची गरज नाही. अरे तुका हा गरज हा बरोबर ना. आता बिचारायला तोंड करून बोल नको. बरोबर चांगलं टाके डोक म्हणजे बोल. जेवलं ना मरा सर बोलत काय बरं तर जेवण तो उपाय आमचं काय करता त्याच्या पोटात तो जेवणार. जरा मनोरंजन हो काय बाबा बरोबर आणत चालला ना
आता तुम्ही म्हणजे ह्याचा आणलो प्रवीण भाऊ, तुम्ही आधी सगळ्यात मोठे माणूस भाऊ, तुमचे चरण धरतय खरोखर शब्दाचं पक्व आहे. इकडे बघू नको त्यांच्याकडे, बघशील ना त्यांच्याकडे लक्षात ठेव. असा म्हटलं तुका राग ये. जबरदस्त माणूस. गणेश जयंतीची बारी काही कारणानिमित्त रद्द झाली. एक ऍक्सिडेंट झाला या वाडीतल्या चांगल्या व्यक्तीचा. ते प्राध्यापक होते देवगडला. हा, त्याच्यामुळे तो कार्यक्रम त्याच्या घरतो रद्द झालो. माका सांगला बुवा गुगल पे नंबर देवा, कशा तुमका बिदागे पाठवूच्या गणेश जयंतीची. काय तुम्ही काय आमका सगळ्यांनी जग जाहीर माहिती ऍक्सिडेंट झालेला आणि तुम्ही माका बिदागी पाठवता, अजिबात नको म्हटला, काही गरज नाही. आणि त्यांनी माका फोन ठेवला आणि माका दुसरीकडे कार्यक्रम दिलो आणि मी तो कार्यक्रम केलो. ही आज त्या लिंगेश्वराची गणपतीची कृपा. त्यांनी माका फोन केला नाही तर कधी मी त्यांना नाही म्हणत नाही. हय कार्यक्रम करतो, बिदागी कधी विचारित नाही. त्यांनी सांगा ह्या काड्या विचारला विचारलं बिदागी किती देणार म्हणून. असं मी म्हणते तर तुका राग येईल. त्यांनी असं म्हटलेलं नाही, पण असं मी म्हणते तर राग येईल. पण माकाही खात्री आहे की हो कधी विचारणार नाही बिदागी. कारण आम्ही भजनाचे पैशाचे नाही काय बुवा, आमचं घरचे नामस्मरण हो बुवा. जाताना बक्षीस सगळं माका देऊन जा. हा, एवढं भरपूर ना भाग ना काय खारीवाल्या त्याच्या आंब्यावर खाण नाही, पानावर खारा. आंब्यांवर खाणं फवारणी करता मारकाची. रोज तिथं टेम्पो भावळूंगा, टेम्पो घेतला की भावळूंगा. बरेच भाग भावळून घेतलं त्याच्याकडे. तर परमेश्वराच्या रूपाच्या ध्यानाच्या अभंगाला सुरुवात करूया. संदेश नाईक दुराई बोंगले आता बॅटिंग जाणारा आणि जे काय आम्ही बॉलिंग टाकली ते सगळे तो बाउंड्रीच्या बाहेर नेऊन लावणार. शिल्लक ठेवीन. आता बघा त्याचा पाठ म्हणजे काय. हा, भजन पण सुंदर जबरदस्त. हा, शंकराचं रूप कसं आहे बुवा. रूपाचा अभंग त्या परमेश्वरावरून शंभू महादेवावरून सादर करतोय. कारण त्याच्या रूपाचे सोहळे. चंद्र मस्तकी घेतलाय, जठेमध्ये गंगा आहे बरोबर की नाही, आणि कंठामध्ये विष साठवून ठेवलंय त्या शंभू महादेवानं. त्या विष जमिनीत पडला असता तर आज आपण दिसला नसता, वेगळा चित्र दिसला असता. ही त्या परमेश्वराची ख्याती आहे बुवा. आता काहीतरी सांग. अरे किती वयो आणलं बाबा रे. इकडे बघ, आपण गावातले जेवढ्या भक्ती बोंगडे वयो नसते तेवढे हे याच्याकडे एकट्याकडे होते. हरी असतो काय रागाने. तुझ्या रूपाचे सोहळे, तुझ्या रूपाचे सोहळे, तुझ्या रूपाचे सोहळे.
रे